आपण वेगवेगळ्याचे गणित बघत होतो आणि स्पीड टाइम डिस्टन्सवरचे, आणि आता आपण बोट आणि स्ट्रीमिंग याच्यावरचे आलेले आहोत, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम वगैरे, राईट. बघा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवर की एक विमान मुंबईहून सिंगापूरला निघाले, त्या विमानाचा वेग 350 किलोमीटर प्रति तास आहे, तसेच हवा 50 किलोमीटरची. एक तर अपोज करणार नाही तर स्पीडने त्याला घेऊन जाणार, राईट. या वेगाने कायम हवा वाहत आहे. जर मुंबई ते सिंगापूर हे अंतर 240 किलोमीटर आहे, तर त्या विमानाला सिंगापूरला पोहोचण्यासाठी हवेच्या दिशेने गेल्यास आणि हवेच्या विरुद्ध दिशेने गेल्यास किती वेळ लागेल? 3 पट्ट्या काढायच्यात, 1 ही 2 आणि ही 3, राईट. जर का स्थिर हवेतील वेग म्हणजे हवा जर का नॉर्मल आहे, वाहत पण नाही नाबोज पण करत नाही, नॉर्मल आहे, त्याच्यामध्ये तो जातोय, तर 2400 ला 350 ने किती वेळ लागणार आहे, राईट. ओके, असंही काढू शकतो ना आपण डायरेक्ट. बघा स्पीड आपल्याला दिलं, याची काढायची गरज नाही आपल्याला, त्यांनी विचारलेलं पण नाही ना स्थिरचं काय आपल्याला, राईट. स्थिरवाला काय आहे, त्याचा विमानाचा वेग किती आहे? 350. विमानाचा वेग म्हणजे स्थिर हवेतील वेग, पाणी वगैरे काही नाही, म्हणजे पाणी काय हवा काय वाहत नाहीये म्हणजे त्याला काही सपोर्ट पण करत नाही, अपोज पण करत नाही, दोन्ही कंडिशन नाहीत, म्हणजे तेव्हाची किती आहे? 350. हवेचा वेग काय? 50 आहे. मग जर का तो हवेच्या दिशेने गेला, म्हणजे हवा ज्या दिशेने चालली त्याच दिशेने तो गेला, म्हणजे काय त्याला हवा सपोर्ट करत नेणार आहे, म्हणजे स्पीड वाढला, किती झाला? 400 किलोमीटर झाला. हे मधले हवेचा प्रवाह, हवेचा असू दे पाण्याचा असू द्या, 50. हा किती आहे? 50, बरोबर आहे. म्हणजे किती झाला इथे? 300. वाढत वाढत जातो ना आपण, राईट. तर किती वेळ लागेल? हवेच्या दिशेने गेल्यास किती वेळ लागेल? 400च्या स्पीडने 2400 ला किती तास लागतील? 6 तास, बरोबर आहे. हे पहिल्याचं उत्तर झालं. दुसऱ्याचं उत्तर काय की हवेच्या विरुद्ध दिशेने, हवेच्या विरुद्ध दिशेने त्याचं स्पीड किती आहे? 300 आहे. मग 2400 किलोमीटर जायला किती तास लागतील? त्याला 8 तास लागतील. आलं दुसऱ्याचा आन्सर भेटला. ठीक आहे. पुढे एक विमान ए या बिंदूपासून 280 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाले आहे. हवेचा वेग 40 किलोमीटर प्रति तास आहे. जर ते विमान ए पासून बी पर्यंत हवेच्या उलट दिशेने गेले तर त्याला 75 मिनिटे लागतात. तर ए पासून बी पर्यंतचे अंतर किती? बघा, हवेच्या उलट दिशेने प्रवास करताय म्हणजे काय, तर त्याचा जो काही नॉर्मल स्पीड आहे त्याच्यामधनं हवेचा स्पीड मायनस करायचा. म्हणजे आता प्रोडक्टिव्ह स्पीड किती आला? 240 किलोमीटर प्रति तास, बरोबर आहे. त्याला ए पासून बी पर्यंत जायला लागतात 75 मिनिटं. 75 मिनिटं म्हणजे किती? 1.25 तास. एका तासामध्ये किती जातोय तो? 240. आणि प्लस 15 मिनिटांमध्ये किती जाणार आहे? तर 140च्याच 1/4, सॉरी 240च्याच 1/4, 240च्या 1/4 किती येतात? 60, बरोबर आहे. हे पहिले 240 किलोमीटर एका तासामध्ये आणि शेवटच्या 15 मिनिटांमध्ये 60 किलोमीटर, बरोबर आहे. किती झाले मिळून? 300 किलोमीटर असं अंतर ते असेल, राईट. 75 मिनिटं म्हणजे काढायचे कसे वगैरे काही नाही. 75 मिनिटं राहू द्यायचे, 60 मिनिटं करायचे वेगळे आणि 15 मिनिटं वेगळे करायचे. 60 मिनिटं म्हणजे त्याचाच ताशी स्पीड आला, तोच तर दिलेला आपल्याला 240 म्हणजे आलाय प्रोडक्टिव्हली, तो 40 मायनस करून. 240 जर का 60 मिनिटांमध्ये जातोय तर 15 मिनिटांमध्ये किती? तर 1/4. ते आपलं नेहमीची पद्धत. 60 मिनिटांमध्ये 240 तर 15 मिनिटांमध्ये किती? या दोघांचं युनिट सेम ठेवलं, मिनिट. 15 चोक 60 आणि इथे हे किती झाले? 15 चोक 60 आणि हे 4 ने भाग दिला तर इथं 60, ते इथं दिलं आपण. ओके, पुढचं गणित बघूया. सौरभने एका पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याचा पोहण्याचा वेग 4 किलोमीटर प्रति तास इतका आहे, म्हणजे हा स्थिर पाण्यातील म्हणजे मिडल लाईन वाला, आणि प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर इतका आहे. ओके, तर त्याला 6 किलोमीटर लांबीची स्पर्धा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? वरची वाली लाईन काही संबंध येत नाहीये, प्रश्नामध्ये काही दिलेलं नाहीये. हे झालं स्थिर आणि हे झालं प्रवाहाच्या विरुद्ध. त्याचा स्पीड किती दिलाय? 4.
प्रवाहाचा स्पीड काय दिलेला आपल्याला 2, म्हणजे 4 मधनं 2 हे मायनस करायचे म्हणजे उरले किती 2, आणि त्याला 6 किलोमीटर जायचंय. 2 किलोमीटर पर आवर आहे ते. तर 6 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे? 3 तास लागणार आहेत त्याला. राईट, म्हणजे काय ऑप्शन 1 दिलेला आहे. एका बोटीचा संथ पाण्यातील वेग 15 किलोमीटर प्रति तास. संथ पाण्यात म्हणजे मिडल वाली लाईन. राईट, 15 दिलेला आहे. प्रवाहाचा वेग 5 आहे म्हणजे हा मधलावाला 5 आहे. प्रवाहाच्या दिशेने 24 मिनिटांमध्ये ती बोट किती अंतर कापेल? प्रवाहाच्या दिशेने म्हणजे किती झाले हे 20. प्रवाहाच्या दिशेने ना, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे वरची वाली लाईन ऍड करून प्रवाहाचा वेग ऍड करून 20 किलोमीटर एका तासात पर आवर मध्ये. तर 24 मिनिटांमध्ये किती? राईट, बघा 60 मिनिटांमध्ये 20 किलोमीटर, सॉरी 60 मिनिटांमध्ये 20 किलोमीटर. तर 24 मिनिटांमध्ये किती जाणार आहे? 3 8 किलोमीटर जाणार आहे. ओके, पुढे 8 किलोमीटर जाणार. माझ्या 60 मिनिटांमध्ये 20 किलोमीटर, तर माझ्या 24 मिनिटांमध्ये किती? ह्या दोघांचा आपण काय केलं? माझ्या 60 मिनिटांमध्ये 20 किलोमीटर गेली, तर माझ्या 24 मिनिटांमध्ये किती जाणार आहे? या दोघांचं युनिट सेम ठेवलेलं आहे. राईट, 20 ने भाग देऊन 60 ला 3 केलं, 60ला हे 60चं आलेलं 3 ने 24 ला 8 करून टाकलं, संपलं. तर किती? 8 किलोमीटर जाणार आहे. ऑप्शन 3. 45 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या ट्रेनला 400 मीटर लांबीचा पूल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल? PSI पूर्व 2011. स्पीड काय? 45 म्हणजे काय? 450 मीटर दर 36 सेकंदामध्ये. तर आता काय ट्रेनची लांबी किती आहे? 400, आणि परत बोगदा कितीचा दिला? 400, म्हणजे मिळून किती झाले? 800 मीटर त्याला गाठायचे. 450 मीटर 36 सेकंदात, तर 800 मीटर किती सेकंदांमध्ये? बरोबर आहे. भाग कोणी द्यायचा आपण? तर आपण भाग देऊयात 5 नी. राईट, इथे किती आले? 9, 9 5 45, आणि इथे किती येतील मग? 16. राईट, हे कोणाच्या 9 पट आहेत? तर हे 4च्या 9 पट आहेत. तर त्याच 4च्या 16 पट घ्यायचेत आपल्याला. किती झाले? 16 चोक 64 सेकंद लागतील. 64 सेकंद लागणार आहेत 800 मीटर क्रॉस करायला. राईट, बघा 450 मीटर, कारण की 45चा स्पीड दिलेला आहे. 450 मीटर 36 सेकंदामध्ये. बरोबर आहे. तर 800 मीटर जायला किती वेळ लागणार? 800 मीटर का? कारण की ट्रेनची लांबी 400, बोगद्याची लांबी 400. बरोबर आहे. 400 400 800. 800 मीटर जायला किती वेळ लागणार आहे? 450 आणि 800 कोणी भाग, रेशो काय आला आपला? 9 16. बरोबर आहे. कशाने भाग देऊन? 50 ने भाग देऊन. हे 0 0 पण कट करून टाका, म्हणजे 5 ने भाग देऊन. आता तर राईट, हे कोणाच्या तरी 9 पट आहेत, म्हणजे 5च्याच, हे त्याच्यात 16 पट आलेत. बरोबर आहे, रेशो काढल्यानंतर. मग हे पण कोणाच्या तरी 9 पट असणार आहेत, त्याच्याच आपल्याला 16 पट काढायचे. 36 कोणाच्या 9 पट आहेत? तर 4 9 36, तर 4चा गुणाकार 16 सोबत 16 पट काढायचे. तर 64 असं आन्सर आलेलं आहे. ऑप्शन 3 PSI STI पूर्व 2011. प्रत्येकी 500 मीटर लांबीच्या 2 मालगाड्या, म्हणजे किती अंतर झालं? 1000, समांतर रुळावरून धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 45 आणि 30 किलोमीटर आहे. तर त्या एकमेकींना ओलांडण्यास किती वेळ लागेल? 1 मिनिट. ओके, विरुद्ध दिशेने सॉरी, हे वाचलंच नाही. 2 मालगाड्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय? ही इकडं म्हणजे काय? V प्लस होणार आहे आपला. बरोबर आहे. काय त्यांचा V प्लस येऊन 75. प्रोडक्टिव्ह काय झाला? 75 किलोमीटर स्पीड आहे दोघांचाही मिळून, म्हणजे किती? 750 मीटर 36 सेकंदांमध्ये. तर 1000 ला किती ओलांडण्यास किती वेळ लागेल? बरोबर आहे. हे कोणाच्या तरी तिप्पट आहे, त्याच्याच हे चौपट आहेत. कोणाच्या तिप्पट आहे? 250च्या. कोणाच्या चौपट आहेत? 250च्याच. हे पण कोणाच्या तरी तिप्पट असणार आहे, त्याच्या आपल्याला चौपट काढायचे. किती आले? 48. काय आलेलं आहे? 48 सेकंड्स लागतील. ओके, 48 सेकंद
लागणार आहेत, 48 सेकंद लागणार आहेत. PSI STI मुख्य 16-17 कधीतरी आला असेल हा क्वेश्चन. ओके, हा MPSC CSATचा क्वेश्चन आहे. बघा, 100 एकक लांबीच्या रस्त्याच्या विरुद्ध टोकांकडून 2 स्कूटर स्वारांनी एकाच वेळी एकमेकांपासून विरुद्ध दिशांनी जायला सुरुवात केली. प्रत्येक स्कूटर स्वार 40 एकक प्रति तास या वेगाने जात आहे. त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. त्या क्षणी स्कूटर स्वारांमधील एकावरील माशी उडून ती दुसऱ्या स्कूटर स्वारावर बसण्यासाठी निघाली. जर ती माशी 60 एकक आर या वेगाने उडत असेल तर ती किती अंतर कापल्यावर दुसऱ्या स्कूटर स्वाराला भेटेल. आता याच्यावर एक कंडिशन आहे. ठीक आहे, एक तर 2 स्कूटर स्वारांमधलं सांगितले त्यांनी. हा एक स्कूटर स्वार इथे, हा एक स्कूटर स्वार इथे. या दोघांमध्ये आपल्याला काय सांगितलंय, अंतर 100 एकक सांगितलेलं आहे. बरोबर आहे. एकमेकांपासून विरुद्ध दिशांनी म्हणजे हा इकडे जर का निघाला तर हा इकडे निघेल. बरोबर आहे. किंवा हा जर का इकडे निघाला तर हा इकडे निघेल. बरोबर आहे. दोघांही कंडिशन मध्ये ते काय होतात, एकमेकांच्या विरुद्ध होत आहेत. म्हणून हा जेव्हा आयोगाला 2019ला क्वेश्चन आला होता तर काही लोकांनी याच्यावर म्हणजे आयोगाला पाठवलं होतं की तुम्ही जे अंतर दिलेलं आहे ते अंतर हे सेकंड वाली कंडिशन पकडली आहे तुम्ही. बरोबर आहे. आणि आम्ही जी कंडिशन पकडली ती ही कंडिशन पकडलेली आहे. बरोबर आहे, पहिली वाली कंडिशन. आता बघा, मी दोन्ही कंडिशन मध्ये सांगतो की पहिली वाली कंडिशन कशी चुकीची होती. ते इथे एक स्कूटरवर सांगितलंय, इथे एक स्कूटरवर सांगितलेलं आहे. दोघं जर का एकमेकांकडे आले, कितीच्या स्पीडने येत आहेत, 40च्या स्पीडने. बरोबर आहे. आणि हा पण इकडनं 40च्या स्पीडने येतोय. पण एकावरनं जी माशी उडून गेलीये ती काय स्पीडनं जाते, 60च्या स्पीडनं. स्कूटरपेक्षा जास्त स्पीड आहे. हायपोथेटिकल आहे, ओके, मान्य करू. बघा, ही एका तासामध्ये कुठं आली, इथं. बरोबर आहे. ही एका तासामध्ये इथून इथं आली, एका तासामध्ये म्हणजे कुठं, 60 आणि 60. तर किती अंतर पार केल्यावर दुसऱ्या स्कूटर स्वाराला भेटेल, म्हणजे किती, फक्त त्या माशीनी फक्त 60च एकक पार केलं ना. बरोबर आहे ना. दोघांमध्ये किती आहे अंतर, 100 आहे. इथपासून ते इथपर्यंतचं अंतर 100 आहे. त्याच्यापैकी 60 इनी पॅक केलं एका तासामध्ये, हा 40 एका तासामध्ये आला. 60च केलं ना. 60 ऑप्शन आहे का, भेटली ना ती. एका स्कूटर स्वारावरून उडाली आणि दुसऱ्या स्कूटर स्वाराला ती एकाच तासामध्ये भेटली की. बरोबर आहे. 40 इकडनं 60 तिकडनं 100 संपलं. दोघांमध्ये अंतर 100च आहे. मग तिने किती ट्रॅव्हल केलंय, फक्त 60च एकक ट्रॅव्हल केलेला आहे. पण 60 हा ऑप्शन कुठंच नाहीये यांच्यापैकी. बरोबर आहे. आता ही कुठली वाली कंडिशन आहे, जर का दोघं एकमेकांकडे येत असतील, ती माशी आणि ते. पण जर का आता ते दोघं एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असतील, म्हणजे कुठली वाली कंडिशन, हा इथं तो माणूस आहे, इथं दुसरा माणूस आहे, दोघांमधलं अंतर आहे 100. हा माणूस इकडं चाललाय, हा माणूस इकडे चाललाय, हे पण एकमेकांच्या विरुद्ध दिशेने झालं ना. बरोबर आहे. हा इकडं निघाला आणि त्या क्षणी ती उडाली आणि ती ह्या माणसाकडे जायला निघाली. पण हा माणूस ऑलरेडी पळत पळत चाललाय. हा कोणत्या स्पीडनं चाललाय, 40च्या स्पीडनं चाललाय. कुठल्या स्पीडने चाललाय, 40. बरोबर आहे. ही कोणत्या स्पीडनं निघाली इकडनं माशी, 60. दोघही एकाच दिशेने चाललेत, म्हणजे कुठली वाली कंडिशन, V मायनस, म्हणजे स्पीड वजा करण्याची कंडिशन. वजा करून मग किती आलं, 20 प्रोडक्टिव्ह स्पीड काय आला, 20 आलेला आहे. बरोबर आहे. दोघांमध्ये अंतर किती आहे, 100 एकक आहे. हिचा स्पीड किती प्रोडक्टिव्हचा आता, 20 आहे. म्हणजे किती तास, 5 तास लागणार आहेत. बरोबर आहे. 100 एकक अंतर कापायचंय 20 एकक प्रति तास याच्याने. बरोबर आहे. 20 एकक एका तासाला, तर 100 एकक किती तासाला, 5 तासाला. पण तिचा स्पीड कितीचा आहे, 60च आहे. 60च्या स्पीडनं ती 5 तास गेली, म्हणजे किती एकक झाले, 60 गुणिले 5, 300 एकक. हे त्याचं आन्सर आहे. पहिली वाली कंडिशन नव्हती घ्यायची, सेकंड वाली कंडिशन घ्यायची होती. ओके. हा आयोगाचा कॉन्फ्लिक्ट तिथे झालेला, पण आयोगाने काय आन्सर चेंज नाही केला आणि त्यांनी ते तिथे 300 एककच ठेवलं होतं. ठीक आहे, राईट.
ओके. रेल्वे गाड्यांसाठी कोकणामध्ये फक्त एकेरी मार्ग उपलब्ध आहेत. 50 किलोमीटर वेगाने प्रवास करणाऱ्या आगगाडीने ए हे स्थानक 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या बी या स्थानकावर पोहोचण्यासाठी 7:40 सकाळी सोडले. तसेच 40 किलोमीटर या वेगाने प्रवास करणाऱ्या दुसऱ्या गाडीने ए चा स्पीड किती आहे? 50 आहे. दोघांमधलं अंतर आहे 100. सकाळी किती वाजता सोडले तिने? 7:40. दुसरी वाली कोण आहे? बी हे स्थानक. ए या स्थानकावर पोहोचण्यासाठी किती वाजता? 10:40 सकाळी 8:40 लक्षात आले तर या दोन गाड्यांची टक्कर टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी नियंत्रकाकडे उपलब्ध कालावधी किती आहे? बघा, क्वेश्चन तुम्ही क्वेश्चन वाचून घ्या. बघा, लक्षात घ्या काय केलंय यांनी. ए वरनं बी वर जायला निघालेत. राईट. 100 किलोमीटरचा अंतर आहे. किती वाजता निघाली ही? 7:40 मिनिटांनी. 7:40 निघालेली आहे. बरोबर आहे. आणि स्पीड काय दिलाय? 50चा दिलाय. मग आता मला सांगा, 10:30 वाजता दुसरी गाडी सुटलेली. आपलं गणित केव्हा सुरू होतं? दुसरी गाडी जेव्हा सुटेल म्हणजे नंतरच्या टायमावर. दोन्ही गाड्या जेव्हा चालू कंडिशन मध्ये असतील म्हणजे किती तास? अर्धा तास. अर्धा तासामध्ये ती गाडी आली किती असणार आहे? 25 किलोमीटर. ही वाली गाडी सकाळी 7:40 50च्या स्पीडनं जी निघालेली गाडी आहे, किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं, अर्ध्या तासामध्ये 25 किलोमीटर कापलंय तिने. म्हणजे उरले किती आता? 75 उरलेले कम्पॅरेटिव्हली. बरोबर. प्रोडक्टिव्हली आता 75च उरलेले. राईट. आता काय झाली कंडिशन की सोडले. तसेच 40 किलोमीटर वेगाने. हा पण झाला दुसरीचा स्पीड. हे चौकोनामध्ये चौकोन. राईट. तिने 8:10 सोडले. 8:10 ही आली कुठे? इथपर्यंत आलेली. 8:10 25 किलोमीटर. आता दोघांचा स्पीड झालाय मॅच. किती झालाय? 90. 40 आणि 50 मिळून 90 आणि हे 75. राईट. एका तासात 90 किलोमीटर जातीये. 90 किलोमीटरला 60 मिनिटं. माझ्या भाषेमध्ये 90 किलोमीटरला 60 मिनिटं. तर 75 किलोमीटरला किती? 90 किलोमीटर 75 किलोमीटर. दोघांचं युनिट सेम. इथं चूक नाही करायची. आणि इथं लागले याला मिनिट. बरोबर आहे. 60 मिनिटांमध्ये किती सांगितलंय? 90 किलोमीटर. भाग देऊ शकतो आपण 2, 3. 3 भाग दिला याला किती आलं? 25. 25 दुने 50. 50 मिनिटं लागणार आहेत. राईट. पण आता त्यांनी काय सांगितलंय की ते त्यांना कधी कळालं? सकाळी सोडले. वाहतूक नियंत्रकाची ही परिस्थिती सकाळी 8:40 लक्षात आली तर या दोन गाड्यांची टक्कर टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी नियंत्रकाकडे उपलब्ध कालावधी किती? बरोबर आहे. ते भेटणार किती वेळांनी आहेत? 50 मिनिटांनी त्यांची मीटिंग होणार आहे. आणि केव्हापासून? 8:10 वाजल्यापासून. दोघेही ट्रेन जेव्हा मुव्हिंग होते 8:10 तेव्हापासून 50 मिनिटं. बरोबर आहे. पण त्याला केव्हा लक्षात आलंय? 8:40 लक्षात आलंय. बरोबर आहे. म्हणजे किती मिनिटांनंतर? ह्या 50 पैकी 30 मिनिटं होऊन गेली होती. 50 पैकी 30 मिनिटं होऊन गेली होती. म्हणजे आता त्याच्या हातामध्ये शिल्लक किती आहेत? फक्त 20 मिनिटं शिल्लक आहेत. राईट. ऑप्शन दुसरा. 20 मिनिटं शिल्लक आहेत. पुढचं गणित आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.